मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आपण इथे पाहिलं आहे की सावली सगळ्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते की माझं ऐकून घ्या, आपण अमृता वहिनींना हे भ्रमात जे काही जगू देतोय ना, त्यामुळे अमृता वहिनींना पुढे जाऊन त्रास होऊ शकतो, त्यांना या गोष्टींमुळे अडचण होऊ शकते. समजून घेण्याचा प्रयत्न कुणीतरी करा, पण कोणी सावलीचं काहीच ऐकत नाही. उलट सावलीला सगळेजण म्हणतात की या सर्व गोष्टींपासून तू लांब राहा, कारण हे जे काही घडलं आहे ना त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस, तू कारणीभूत आहेस, तुझ्यामुळे घडलं आहे, ते सगळं घडलं आहे. त्यामुळे आता मध्ये तू बोलू नकोस, जे काही करायचं आहे ते आम्ही करू, आमच्या पद्धतीने करू. मग मात्र बिचारी सावली ही गप्प बसते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे भैरवी वजे हिचा अपमान केलेला असतो आता राजकुमारने, त्यामुळे भैरवीला खूप जास्त राग आलेला असतो. भैरवी म्हणत असते, राजकुमार तुला वाटतंय की तू खूप खंबीर आहेस, तू खूप धीट आहेस, पण तसं नाही आहे राजकुमार. आणि माणूस कितीही खंबीर असलं, कितीही धीट असलं ना, तरीही शेवटी माणूस हरतंच. आणि तू सुद्धा माझ्यासमोर हरणार, कारण भैरवी वजेसमोर जिंकेल असं आजपर्यंत कोणीही हयात झालेलं नाही आहे. बघ आता तू मी काय करते ते. त्यानंतर भैरवी आता राजकुमारच्या गॅरेजचा पत्ता कसाबसा मिळवते आणि आता ती राजकुमारच्या गॅरेजवरती लक्ष ठेवते. राजकुमार गॅरेजवरती नसताना आता ती गॅरेजवर येते आणि गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला बोलवते. तो माणूस म्हणतो, मॅडम कुठली गाडी दुरुस्त करायची आहे? हीच करायची का? काही झालं आहे का? टायर वगैरे पंक्चर आहे का? त्याबरोबर भैरवी त्याला म्हणते, आता मी बोलू? त्यावर तो माणूस म्हणतो, अहो मॅडम बोला की. त्याबरोबर भैरवी म्हणते, मी बोलताना मला मध्ये बोललेलं आवडत नाही. गप्प उभं राहायचं आणि भैरवी वजे जे बोलते ते शांत ऐकून घ्यायचं. तो माणूस म्हणतो, बोला मॅडम. त्याबरोबर भैरवी बोलू लागते, तुमचा मालक राजकुमार मेंदळे याला मी सांगेन ते बोलायचं. त्याबरोबर तो म्हणतो, बोला. त्यावर ती म्हणते, आता तू असं सांगायचं की तुझी बायको वेडी झाली, तुझी बायको वेड्यासारखं वागू लागली, तुझ्या बायकोला काही कळत नाही आहे, तुझी बायको प्रेग्नंट होती, तिचं काहीतरी बरं वाईट झालं, म्हणजे तिच्या बाळाचं काहीतरी बरं वाईट झालं, त्यात तिला वेड लागलं, असं सगळं तू सांगायचं. घरातल्या वातावरणामुळे तू पूर्णपणे त्रस्त आहेस, घरात तुला खूप कंटाळा आला आहे, बायकोचं वेडेपण बघून तुला असह्य व्हायला होतं आहे. घरात सतत सगळी लोक बायकोला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कोणीही तुझी अवस्था समजून घेत नाही आहे, तुला मन मोकळं करायला कोणी भेटत नाही आहे आणि म्हणून तू दारू प्यायला लागला आहेस, दारूच्या आहारी चालला आहेस, हे सगळं तू तुझ्या बॉसला सांगायचं. त्यावर आता तो माणूस म्हणतो, हो मॅडम कशाला काहीतरी खोटं सांगायचे हो, आणि असं काही नाही आहे, माझी बायको चांगली आहे, व्यवस्थित आहे आणि आम्हाला एक मुलगी पण आहे, उगाचच्या उगाच मला काहीतरी सांगू नका, मी हे असलं काही काम करत नसतो, उगाच असं काहीतरी खोटं नाटक करायचं आहे. त्याबरोबर भैरवी म्हणते, ठीक आहे नको करू नाटक. आणि मग ती आता पर्समधनं पैसे काढते आणि म्हणते, हे सगळे पैसे मी तुला फक्त हा एवढासा ड्रामा करण्यासाठी देणार होते, बट आता जर तुला ड्रामा करायचाच नसेल तर एवढे पैसे कमावण्याची चांगली संधी तुझ्या हातातनं गेली. त्याबरोबर मग मात्र त्या माणसाचा नाईलाज होतो, शेवटी त्याला पैसे हवे असतात, तो पैसे घेतो आणि भैरवी बोलेल ते सगळं करायला तयार होतो. त्यानंतर भैरवी तिकडनं निघून जाते. आता तो माणूस तिकडे रडत बसलेला असतो. राजकुमार गॅरेजवर पोहोचतो. राजकुमार असाच पहिल्यांदाच याला असा इतका उदास रडताना बघतो आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणतो, काय रे काय झालं, असं रडत का बसलाय, कामं करायची नाही आहेत का तुला, काय अरे बाबा झालंय काय, खरंच रडतोय की काय? मग आता राजकुमार लगेच पाठीवरची बॅग वगैरे काढतो आणि त्याला विचारू लागतो, अरे काय झालंय, का रडतोयस बाबा? पण तो माणूस काहीच बोलत नाही, तो राजकुमारला सरळ मिठी मारतो. राजकुमार त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागतो आणि म्हणतो, अरे ऐक रे भावा, ऐक, का रडतोय ते सांग तरी मला, तू जर सांगणार नाही तर मला कळणार कसं आहे, तुला काय मी अंतर्यामी वाटतोय का? अरे बोल ना बाबा राजा, काय झालंय बोल. त्याबरोबर मग तो सांगू लागतो, आऊसाहेब काय सांगू तुम्हाला, जीव पार कंटाळून गेलाय हो, जीवन नको वाटतंय, कुठंतरी जाऊन जीव द्यावा, एकदाचं मरून जावं, आयुष्य संपवून घ्यावं ना, असं काहीतरी वाटतंय करावं. त्याबरोबर मग लगेचच त्याला राजकुमार म्हणतो, अरे पण असं घडलंय काय, एवढं तू का पॅनिक झालायस? त्यावर तो म्हणतो, अहो माझी बायको गरोदर होती हो, पाय घसरला तिचा, पडली ती, तिचं मिसकॅरेज झालं, पण आता
आता तिला वेड लागलं आहे, तिला असं वाटतं आहे की आमचं मूल जिवंत आहे, तिची डिलिव्हरी झाली, पोट दिसत नाही आहे ना तिला त्यामुळं. आणि आता तिथे भावलं घेऊन सगळा घरभर फिरते हो आणि सगळी लोक तिला त्या वेडेपणात साथ देत आहेत, समजून सांगण्याव्यतिरिक्त हे सगळं करतायत. आणि ह्यामुळं मला लई जास्त तकलीफ होते हो, डोकं फार हँग झालं आहे माझं. त्या बायकोला तसं येडं बघून 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 स्वतः वेडी होती आहे, मलाही वेडी करते त्या भावलीच्या नादात. तुम्हाला माहिती आहे का, दारूशिवाय दुसरा कुठला पर्याय उरलेला नाही आहे. रोज कामावरून जाताना दारू पितोय, रोज कामावरून जाताना दारू पितोय. आता राजकुमार विचार करतो, अरे माझं पण दुःख तर सेम आहे, म्हणजे मी पण दारूचा आधार घेतला पाहिजे. मी जर दारू प्यायलो तर मी सुद्धा या सगळ्यातून थोडा वेळ बाहेर पडू शकेन. मग रात्री आता राजकुमारही जाताना मस्त टाईट होतो, फुल दारू पितो, त्याला काही शुद्ध नसते आणि तो आता घरी येतो. आता राजकुमारला ह्या अशा अवस्थेत घरी आलेलं बघून तिलोत्तमा त्याच्यावर रागवते. तिलोत्तमा त्याला म्हणत असते, राजकुमार अरे काय आहे हे सगळं, तुझ्या बायकोची अवस्था काय आहे आणि त्यात तू हे काय बघतोयस. त्यावर राजकुमार म्हणतो, तेच तर, बायकोची ती अवस्था झाली आहे, त्यामुळेच तर मला दारू पिण्याशिवाय काही पर्याय उरला नाही ना आई. काय करू मग मी, सांग ना. जी बायको मला समजून घेऊ शकते, जी बायको मला आधार देऊ शकते, तीच बायको ही अशी वेडेपणाच्या आहारी गेली आहे, ही अशी ते भावलं घेऊन असं वेड्यासारखं वागते आहे. मग मी काय करू. दारूशिवाय काही पर्याय आहे का माझ्याजवळ. दारू हा एकमेव उत्तम पर्याय आहे माझ्याजवळ, जो मी निवडला आहे आता. आणि आता मला थोडा वेळ तरी कमीत कमी रिलॅक्स वाटेल, शांत वाटेल. आता बराच वेळ कसला तरी बाहेरून ओरडण्याचा, रागवण्याचा, भांडण्याचा आवाज येतोय खरा. ही गोष्ट अमृता नोटीस करत असते, पण अमृताला प्रश्न पडत असतो की अरे मेंढळींच्या घरात या एवढ्या आवाजात कोणी नाही बोलत, कोण बोलत असेल. मग आता शेवटी ती ते भावलं उचलते आणि बाहेर कोण नेमकं आलंय आणि कोण आरडाओरडा करतोय हे बघायला जातेच. आणि समोर राजकुमारच असं दारू पिऊन आलेला बघून अमृता खूप चिडते आणि अमृता राजकुमारला म्हणत असते, अहो काही कळतं का तुम्हाला, तुम्ही दारू पिऊन कसले आलाय. अहो याआधी तुम्ही एवढे चांगले होतात आणि आता आपल्याला मूल झालं आणि तुम्ही हे असे वेड्यासारखे वागताय. अक्कल वगैरे आहे ना तुम्हाला, उगाचच्या उगाच करायचं म्हणून काहीही करताय का. अच्छा म्हणजे मगापासून आई तुम्हालाच ओरडत होत्या तर. बरोबर आहे आईंचं, आई ओरडा यांना, बघा ना कसं ज्ञान गेल्यासारखं वागतायत ते, मूर्खपणा करतायत. अहो आता तुम्ही चांगलं वागायला हवं, पैसे कमवायला हवे की हे सगळं करायला हवं. आपल्या बाळाच्या भविष्याचा विचार करा हो, विचार. आता अमृताने आता जो काही हा वेडेपणा केलेला असतो तो काही राजकुमारला सहन होतच नसतो आणि त्यात तो दारू प्यायला असतो. त्यामुळे आता राजकुमार अमृताच्या हातातलं ते बाहुलं खेचतो, खाली टाकतो आणि अमृताला हलवतो आणि म्हणत असतो, गप्प बस, गप्प बस, एकदम भानावर ये अमृता. अगं का वेड्यासारखं वागतेस, वेडी झाली आहेस का तू, अक्कल नाही आहे का तुला. अगं हे नकली बाहुलं आहे, बघ बघ येतोय का त्या बाहुल्याचा आवाज. नाही, कारण खोटं आहे ना ते, उगाचच्या उगाच काहीतरी वेड्यासारखं बडबडतीये. गप, एकदम गप, तोंडातनं एक शब्द काढू नकोस अमृता. आता अमृताला खूप मोठा धक्का बसतो. तर आता इकडे लगेच राजकुमार म्हणत असतो, तुझ्या या सगळ्या अवस्थेला ना ही सावली जबाबदार आहे. हिने जर त्या दिवशी तुला नेलं नसतं, तुझा हट्ट पूर्ण करण्याच्या नादात काहीतरी मूर्खासारखं वागली नसती, तुला घराच्या बाहेर काढलं नसतं ना, तर ही सगळी वेळ तुझ्यावर आली नसती ग अमृता. असं म्हणत राजकुमार आता खाली बसून रडू लागतो. तर इकडे आता अमृताला चक्कर येते राजकुमारचं वागणं बघून आणि आता ती खाली पडणार असते, पण तोपर्यंत सावली वेळेवरती तिला पकडते. घरात सगळेजण एकदम सुन्न झालेले असतात, सगळे राजकुमारकडे बघत असतात. जो राजकुमार एरवी एवढा समजूतदारपणे वागतो, एरवी सगळ्यांना समजून घेत असतो, घरातल्या सिच्युएशन अगदी व्यवस्थित हँडल करत असतो, तोच राजकुमार आज चक्क हे सगळं वागतोय हे बघून सगळ्यांनाच धक्का बसत असतो. तर आता राजकुमार म्हणत असतो, पर्याय नव्हता माझ्याकडे, दारू पिण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी स्वतःचं दुःख थोडा वेळ तरी का होईना पण विसरण्यासाठी दारू हा उत्तम पर्याय आहे. दारूच शेवटी माणसाला आसरा देते, दारू शेवटी माणसाला आधार देते आणि या दारूनेच मला आधार दिलाय, आसरा दिलाय, हिनेच मला शेवटी आपलंसं केलं. सारंग, माझ्या बायकोची ही जी काही अवस्था झाली आहे ना, त्याला तुझी बायको सावली सर्वस्वी जबाबदार आहे. सावलीमुळे घडलं हे सगळं. सावलीने जर अमृताला नेलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे भैरवी वजे ही तिच्या घरात निवांत बसलेली असते आणि भैरवी आता म्हणत असते, येव्हाना आता दारू पिऊन राजकुमार घरी पोहोचलाही असेल, घरात जाऊन त्याने कर 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 तमाशा केला असेल आणि आत्ता राजकुमारने जो काही तमाशा केला असेल त्याचा सगळ्याचा दोषसुद्धा घरातल्या सगळ्या कुटुंबियांनी सावलीलाच दिला असेल. सावली, तुझ्यामुळे मला जेल झाली, तुझ्यामुळे माझी तारा माझ्यापासून तोडली गेली, पण आता बास, आता मी तुला सोडणार नाही आहे. इतक्या सहजासहजी तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय ही भैरवी वजे गप्प बसणार नाही आहे. भैरवी वजे काय चीज आहे हे तुम्हाला आत्ता समजेल. माझ्या वाकड्यात जाणाऱ्यांचे काय हाल करते ही भैरवी वजे
हे आता बघत बसा. आता सावली समजेल तुला मी काय काय करू शकते ते. तर दुसऱ्या बाजूला आता थोड्या वेळानंतर सावली आणि सारंग दोघंही त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. सावली सारंगला म्हणत असते, बघितलं ना, म्हटलं होतं ना मी, आपण वहिनींना खरं सांगूया, रियालिटीची जाणीव त्यांना करून देऊया. जर आपण वहिनींशी प्रेमाने बोललो असतो, त्यांना प्रेमाने समजावलं असतं, तर वहिनी असं वेड्यासारख्या वागल्या नसत्या. जर वहिनी असं वागल्या नसत्या तर राजकुमार भाऊजींना दारूच्या आहारी जाण्याची गरज पडलीच नसती. त्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचललंच नसतं. आजपर्यंत मेंढळेंच्या घरात नाईलाज म्हणून कोणीही दारू प्यायलेले नाही आहे. एकदा तुम्ही प्यायला होतात ती चुकून, आणि आज बघा काय अवस्था करून घेतली आहे राजकुमार भाऊजींनी. त्यांना वाटतंय दारू हेच त्यांचं सर्वस्व आहे. दारू पिऊन ते त्यांचं दुःख विसरू शकतात. दारू पिऊन त्यांना त्यांचं दुःख, त्यांचा त्रास विसरायला मदत होऊ शकते. आपण जर वहिनींना समजावलं असतं ना तर राजकुमार भाऊजींवरती ही वेळ आलीच नसती ना. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, सावली तू तर गप्प बस, तू काही बोलू नकोस. या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तुझ्यामुळे घडलं हे सगळं. राजकुमार दादा जे काही बोललाय ना त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे, समजलं ना तुला. जर तू वहिनीला त्या दिवशी नेलंच नसतंस ना तर हे सगळं काही घडलं नसतं. अजूनही लक्षात येत नाही आहे का तुझ्या की तुला मी दोष देत नाही आहे, तुला मी काही बोलत नाही आहे, याचा अर्थ तुला असा वाटतोय तुझी काही चूकच नाही आहे म्हणून. त्याबरोबर सावली म्हणत असते, अहो पण मी जे काही केलं ते मुद्दाम केलं नव्हतं ना. मला काय भविष्यवाणी कळली होती का की वहिनींचा अपघात होणार आहे, हे सगळं घडणार आहे म्हणून? तुम्ही सगळ्या गोष्टींचा दोष मला देताय, सगळ्या गोष्टींचे खापर माझ्यावर फोडताय. ते सगळं पण मी स्वीकारलं, ठीक आहे, पण कमीत कमी आत्ता तरी वहिनींना रियालिटीची जाणीव झाली पाहिजे. नाहीतर वहिनींबरोबरच राजकुमार भाऊजींनाही त्रास होईल या सर्व गोष्टींचा. कमीत कमी त्यांचा तरी दोघांचा विचार करा आणि काहीतरी निर्णय घ्या. बोला आईंबरोबर, वहिनींना समजावून सांगितलं पाहिजे, नाहीतर या सगळ्याचा शेवट खूप भयानक होऊ शकतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.